चला तर मग लग्नाला जाऊया. ॲक्च्युली आज आहे हळदीचा समारंभ आणि उद्याला आहे लग्न, तर आम्हाला गावी लग्नाला जायचं आहे. तर त्यासाठी सर्वात मोठा पडलेला प्रश्न समोर की आज काय वेअर करू, साडी वेअर करू की ड्रेस वेअर करू. त्यातच माझा भरपूर असा वेळ गेला आणि ॲक्च्युली लवकर निघायचं होतं बिकॉज संध्याकाळी हळदीचा समारंभ होता आणि खूप दूर जायचं होतं. फायनली हा ड्रेस मी फायनल केला आणि वरती काढला वेअर करण्यासाठी. कियाराची तयारी सुरू पण झाली, ती नीलपेंट लावत होती, तर तिची पण तयारी चालू आहे. शेवटी मी कैवल्याचा वेट करत होते बिकॉज तो स्कूलला गेलेला होता आणि आम्हाला लवकर निघायचं होतं बिकॉज लवकर पण पोचायला पाहिजे त्यासाठी. बट शेवटी कैवल्य आला आणि त्याची तयारी झाली आणि तो शॉपमध्ये गेला आणि भरपूर काही चिप्स कुरकुरे वगैरे काही घेऊन आलं. त्याला जे आवडेल ते. ॲक्च्युली प्रवासामध्ये त्यांना काही ना काही असं स्नॅक्स हवंच असतं, त्यामुळे भरपूर काही घेऊन आला. शेवटी आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि वाजले होते दुपारचे 3. तर निघायला मला 3 वाजले. त्यानंतर पोहोचलो आम्ही. थोडंसं पुढे गेल्यानंतर एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये पोहोचलो. मुलांना ओली भेळ आणि कॉफी चहा एन्जॉय करायची होती. खरं तर आम्ही त्या हॉटेलमध्ये ऑलवेज जातो आणि तिथली भेळ खाल्ल्याशिवाय पुढे आम्ही प्रवास करत नाही बिकॉज आमचं फेवरेट हॉटेल आहे ते. आणि काय सांगायचं, गावाकडची आता ग्रीनरी ॲक्च्युली खूप ब्युटिफुल असा व्ह्यू असतो गावाकडे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. फारसं क्लिअर दिसत नाही बिकॉज थोडासा व्हिडिओ ब्लर आलेला आहे, बट खूप 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 क्यूट असा व्ह्यू होता त्या दिवशी. सिनरी तर काय सांगता. इव्हेंच्युअली आम्ही पोचलो हळदीच्या समारंभामध्ये. थँक गॉड हळदीचा प्रोग्राम जो सुरू झालेला नव्हता. इनफॅक्ट आमचे सर्वजण वेट करत होते. ॲक्च्युली फार दुरून यायचं होतं, त्यामुळे मला थोडासा डाऊटच होता की वेळेवरती पोचेल की नाही आम्ही. बट थँक गॉड आम्ही वेळेवरती पोचलो. हळदीचा समारंभ चालू झालेला नव्हता, तर तिथे आम्ही गेल्यानंतर खूप धमाल केली, खूप मजा मस्ती केली, खूप रील्स काढले, व्हिडिओ शूट केले, फोटोग्राफी केली. स्टेजवरती गेलो. नवरदेव नवरी खूप क्यूट होते, खूप सुंदर होते. ॲक्च्युली नवरदेव हा माझ्या मामाचा मुलगा आहे आणि आम्ही त्या दिवशी त्यांना हळद लावली आणि आम्ही पण एकमेकांना खूप हळद लावली, खूप मस्ती केली, खूप धिंगाणा घातला, खूप फोटोग्राफी, खूप व्हिडिओग्राफी केली. त्यानंतर आम्ही घरी गेलो. त्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही रेडी झालो आणि ऑफकोर्स रेडी झाल्यानंतर व्हिडिओग्राफी, फोटोशूट, रील्स हे व्हायलाच पाहिजे. आम्ही शेतामध्ये भरपूर फोटोशूट केलं, भरपूर असे रील्स बनवले, खूप एन्जॉय केला. माझ्या भावाच्या मुलं वगैरे, माझे मुलं, सर्वांनी खूप खूप फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, रील्स बनवले. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला आजचा व्लॉग माझा कमेंट करून नक्की कळवा. बाय.